लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। राज्यातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात शासनाच्या योजनांचा जलद गतीने लाभ, केंद्र शासनाची ॲग्रिस्टॅक योजनेचा लाभ देण्यासाठी विशेष कॅम्प। ॲग्रिस्टॅक योजना शासन निर्णय 14 ऑक्टोबर 2024 साठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली विशेष कॅम्प राबवण्यात आला। पैठण तालुक्यातील सोनवाडी खुर्द येथे ॲग्रिस्टॅक योजना राज्यात राबवण्याबाबत 14 ऑक्टोबर 2024 शासन निर्णयाच्या अनुषंगाने विशेष कॅम्प तहसीलदार पैठण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला। ॲग्रिस्टॅक योजनेचे उद्दिष्ट व या योजनेचे अपेक्षित फायदे सविस्तरपणे ग्रामस्थांना सांगण्यात आले। या महत्त्वपूर्ण योजनेमुळे शेतकऱ्यांना बाजारपेठेपर्यंत अधिक माहितीपूर्ण आणि सोयीस्कर प्रवेश मिळवून देणे, त्यांच्या कल्याणासाठी केंद्र राज्य शासनाद्वारे राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना सुलभ पारदर्शक पद्धतीने तसेच वेळेवर उपलब्ध करणे, उच्च गुणवत्तेचा डेटा व ॲग्रिस्टॅकद्वारे कृषी उत्पादने आणि सेवांमुळे नवकल्पना वाढवणे, राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच, शेतकऱ्यांच्या हंगामी पिकांची माहिती संच व शेतकऱ्यांचे भू संदर्भीकृत यांचा माहिती संच एकत्रितरित्या तयार करणे व सातत्याने अद्ययावत करणे ही ॲग्रिस्टॅक योजनेची उद्दिष्टे आहेत। या धोरणेमुळे PM किसान योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी आवश्यकतेच्या अटी पूर्ण करून लाभ प्राप्त करण्यासाठी सुलभता येईल। PM किसान योजनेअंतर्गत पात्र सर्व लाभार्थी समाविष्ट करून घेण्यास सहाय्य मिळेल। शेतकऱ्यांना पिकासाठी कर्ज मिळण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड आणि शेतीच्या विकासासाठी इतर कर्ज उपलब्ध करून घेण्यास सुलभता राहील। पीक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शेतकऱ्यांचे देय नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात सुलभता येईल। किमान आधारभूत किमतीवर खरेदीमध्ये शेतकऱ्यांचे नोंदणीकरण ऑनलाईन पद्धतीने होऊ शकेल। या कार्यक्रमासाठी पैठणचे तहसीलदार सारंग चव्हाण, तालुका कृषी अधिकारी विकास पाटील, मंडळ कृषी अधिकारी राजेश सरवदे, कृषी पर्यवेक्षक अशोक वागचौरे, कृषी सहाय्यक विकास वाघमारे, मंडळ अधिकारी KT शेळके, ग्राम महसूल अधिकारी JU मुंडे तसेच ग्रामपंचायत सरपंच शरद आंबेकर, उपसरपंच संतोष काळे, सदस्य रामा गारुडकर, आसाराम ससाने, राजू रायकर, बोरणारे आणि गावातील नागरिक उपस्थित होते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी तांदुळवाडी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर।